सारावे परत आणि संत पूजा म्हणजे देव आणि संत आधी आले असतील किंवा देव आधी आला असेल तर देवाला म्हणायचं तू बाजूला सरक, मला आधी संतांची पूजा करतोय. काय अधिकारी संतांचा. यमधर्मवास पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ भेटती. यमाला सुद्धा संत आवडतात. इतका संतांचा दर्जा अधिकार मोठा आहे. आणि ती संत दारात आल्याच्या नंतर त्या वारकऱ्यांनी अंगावरच्या पंचा उपरण्याच्या पायघड्या टाकल्या, पाय धुवायला पाणी दिलं, पाय धुतली, पाद्य पूजा केली, बसायला आसन टाकलं. वारकरी तशी श्रीमंत होते. त्या काळातला गडगंज श्रीमंत वारकरी, भारदस्त, गाई म्हशी, जमीन, वाडा, हवेली, भारदस्त वजनदार वारकरी. आणि घरातली माणसं तशी सात्विक होती. साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे वैकुंठवासी, ज्याची बायको म्हणलं तसं ऐकती त्यानंच घरी पाहुणे दुधालांचे हाल नेले पाहिजे. ज्याची बायको नवऱ्याचं ऐकत नाही त्यानं मुकाट्यानं सप्त्यात जेवलं पाहिजे दुसऱ्याच्या. त्यानं काही घरी माणसं न्यायचे नाही. हो, पण त्या वारकऱ्याच्या जीवनात पत्नी गोड भेटली. हो, तसं तर संसारातल्या प्रत्येक माणसाला 6 गोष्टीपैकी सर्वात एक गोष्ट महत्वाची आहे, पत्नी मनासारखी भेटणं. मानी भ्रताराची बोली, धन्य जगिती माऊली, तिचे होता दर्शन मिळे पोटभरी अन्न. पण परमार्थातल्या लोकांना अत्यंत फार गरजेची बायको चांगली भेटणं. नाथ महाराजांचा, माझ्या पैठणच्या मालकांचा एवढा मोठा प्रभाव आध्यात्मिक क्षेत्रातला गोड होता. पण रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य होतं, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं वैभव उंच नेण्याचं काम गिरिजा काकींनी केले. गिरिजा काकींनी केले. गिरिजा काकी इतकी पत्नी, पती आणि पत्नी हे संसार रूपी रथाचे चाक आहेत महाराज. गाडी कानी झाल्या बैल रस्त्यानं चलत आहेत आणि चाक पवळीहून जाते. हाणणाऱ्याला कळाव गाडी कानी आहे, बैलाचा दोष नाही, पण ते येडगळ असलं तर बैलालाच हाणतंय. ते बैलच ना. हाणणारा बैल असल्यावर त्याला कळत नाही गाडी कानी झाली म्हणून. कळाली पाहिजे, गाडी सोडावा, धुरा सोडावा, येठण मोकळं करावा. खालच्या 2 दांड्याच्या वर ही जी दांडी असते तिला डोंबाळ म्हणते. तुमच्याकडे काय म्हणते? हा, मी तुर्कस्तानहून थोडा चालू. डोंबाळ म्हणते. मग हे बरोबर 4-4 बोटानं कानं काढायचं, इकडं आखरीवर तिकडं धुरावर. जिंच्या पॅन्टीवाल्यानं काय हसू नका, कृष्णा भाऊ तुला काय माहित नाही इकडे, उगा तू काय हसू नको. हो, म्हणजे यायनं म्हणावं कृष्णा भाऊ लयच कळतंय. अरे तू साखरेच्या पोत्यातला मुंगळा आहे राजा, तुला काय माहित होणार आहे. विठाला राजे, मला खाती की घालन ना हाती की बाल लगेच कळते. ऐकले नशिबाने माणूस हे काय. विठाला सज्जनांनो, भगवान प्रभू रामचंद्र वनवास जातात. सीताई साहेब सोबत गेल्यामुळं प्रभूची किंमत अजून वाढली. आई साहेब जर सोबत नसत्या गेल्या, वनवास सीतेला नव्हता. सीताई साहेब जर सोबत गेल्या नसत्या तर प्रभूची किंमत कमी झाली असती. वाढीली कोणी? बायकोनी. म्हणून माझ्या माईंनो, या देशातल्या
पवित्र वारकरी संप्रदायानं देशातली सर्वोच्च संपत्ती म्हणून तुम्हाला बहाल केले. सर्वोच्च संपत्ती, फार मोठी संपत्ती, राज्य राणी व संपत्ती या देशाची स्त्री कृष्ण भाऊ, या देशाची स्त्री. कृष्णा भाऊ या देशातला केवढाही विद्वान असू द्या, कोणाच्या पोटी जन्माला आलाय? मातेच्या पोटी जन्माला आलाय. धर्मनिरपेक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मावर अतूट श्रद्धा असलेला राजा महाराणा प्रताप. असे 27 लोक आहेत, 14 स्त्रिया आहेत. त्याच्यापैकी एक स्त्री सांगतो. 6 पातशाहीपैकी 2 पातशाह्यानं शिवजींची मंदिराची कळस पाडली. 2 पातशाह्यानं मावली. त्या कोणत्या पातशाह त्या घरी गेल्या मोबाईलवर पा, भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला, हिचकीचा जरा जरा चांगलं. 2 पातशाह्यांनी 12ची 12 ज्योतिर्लिंग कृष्णा भाऊ पाळली. या देशात अशी स्त्री जन्माला आली की त्या स्त्रीनं सर्व मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणून आजही त्या स्त्रीची प्रतिमा, तिच्या हातात महादेवाची पिंड, जगाला सावली देणारा महादेव, त्याला सावली देणारी स्त्री या देशातल्या स्त्रीनं 9 महिने पोटात ठेवली. तिचं नाव देवी अहिल्याबाई होळकर. बघा, महादेवाच्या पिंडीवर सावली हाताची. अशा रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही हात चुका करता कामा नये. गोड वागलं पाहिजे. संसारामध्ये सर्वात मोठी स्त्री ज्याला सहकार्य करते तो वनवासात जरी असेल तरी स्वर्गात समजायचं. आणि बायको ज्याला कर्कश भेटली, बांगल्यात असला तरी समजायचं. दंड फजी. पत्नी सात्विक होती महाराज, फार सात्विक. महाराज जिच्या बापाने 6.5 क्विंटल सोन्याचा पलंग जावायला देव केलता, तो जावाई नामदेव राय स्वीकारला नाही. बापाच्या घरी 6.5 क्विंटल सोन्याचा पलंग झोपायला, नवऱ्याच्या संसारात गोदड्यावर झोपली. पण एक तिळा इतकी दखल कुठं घेतली नाही की माझ्या संसारात दुःख आहे. म्हणून नामदेवरायाची किंमत राजाईमुळे वाढली. कोण? कनकाबाई उतरेश्वर बापू. पंढरपुरातल्या मालकाने दर्शन घेतल्यावर म्हणा कनकाई, तर बाईने विचार केला पाठीमागे मालक येतो आणि नवरा कनका म्हणील, आई कसा म्हणील, आणि पुढचा आई म्हणील. पण मग नाव काय माहिती त्याला. मग कनकाई कोण म्हणायलंय? संभ्रमात, अरे आवाज संभ्रमात पडल्या. आणि बोलोबा महाराजांनी सांगितलं, कनके तेच बोलतय तुला, तेच बोलतय. काय प्रभू, आई मागणं ग काहीतरी. नाही म्हणले बाबा, मी आशा वारकऱ्याची बायको आहे. आतापर्यंत 17 पिढ्यात आमच्या कुळात कोणी काही मागितलं नाही, आणि मी कशाला मागू. देव आग्रहच करत होता, मागणं मागणं. रागात म्हणल्या, तुलाच काही कमी असली तर मला माग. भगवान म्हणले, देशील का? हो, जीव ओवाळून टाकीन तुला, काय पाहिजे ते माग. काही नाही, 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू नाही तुझा. महाराज देवाला भीक मागण्यास पात्र जिनं ठरवलंय, काय बाई असेल होती. आणि म्हणून कनकाबाईच्या पोटी लोकांना कसं येईल महाराज, म्हणून तुकोबाराय जन्माला आले. कारण या भारत देशामध्ये बऱ्यापैकी सत्पुरुषांना पत्न्या चांगल्या भेटल्या, म्हणून त्याची मान, त्यांची छाती, त्यांच्या बाहू अशा उंचवतात.
ही तुमची ताकद आहे माझ्या माईनं. तशी त्या